नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती अधिकार कायदा 2005 याबाबत माहिती आहे का? जर माहिती नसेल आणि त्याबाबत माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपल्याला कोणत्याही कार्यालयाकडून म्हणजे शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयाकडून काही माहिती घ्यायची असल्यास संबंधित शासकीय अधिकारी हे आपल्याला टाळाटाळ करत असतात. म्हणून केंद्र शासनाने माहिती अधिकार कायदा 2005 हा अस्तित्वात आणलेला असून या कायद्यानुसार कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही कार्यालयात माहिती मिळण्यासाठी अर्ज करू शकतो व आवश्यक अशी माहितीची मागणी करून घेऊ शकतो. तर सदरचा अर्ज कसा करायचा असतो? तर कोणत्याही इच्छुक अर्जदार हा आपला अर्ज कोणत्याही कार्यालयात करू शकतो. त्यासंबंधी अर्ज करताना एकच विषयाशी संबंधित अर्ज करणे गरजेचे आहे. तसेच नमूद अर्जामध्ये 150 शब्दाची मर्यादा घालून दिलेली आहे शासनाने. त्याच्यावरती मोठा अर्ज करू नये. तसेच अर्जासोबत शुल्क महाराष्ट्र शासनाने माहिती अधिकार कायद्याच्या अर्जाचे शुल्क हे 30 रुपये नवीन नियमानुसार ठेवलेले आहे. तर असे आता अर्ज करून आपल्याला सदर कोणतीही माहिती मागवता येते. आणि अर्ज हा कसा करायचा असतो? अर्ज हा आपण स्वतः जाऊन देऊ शकतो, इतर व्यक्ती मार्फत देऊ शकतो किंवा रजिस्टर पोस्टाने देखील पाठवू शकतो. व आपल्याला माहिती कशी लागते, स्वतः लागते, वैयक्तिक लागते किंवा पोस्टाने लागते, हे देखील आपण सदर अर्जात नमूद करू शकतो. आणि जर आपण एखाद्या शासकीय कार्यालयाकडे माहिती मिळण्यासाठी अर्ज केला तर अर्ज केल्यापासून 30 दिवसात सदरची माहिती देणे संबंधित शासकीय जनमाहिती अधिकारी यांना बंधनकारक आहे कायद्यानुसार. मग आपण अर्ज हा करतो कलम 7(1) नुसार. व जर आपण केलेला अर्ज हा संबंधित कार्यालयाशी संबंधित नसला, म्हणजे आपण केलेले अर्जातील माहिती त्या एखाद्या कार्यालयात आपण अर्ज केला आणि त्या कार्यालयाशी जर संबंधित नसेल तर संबंधित कार्यालय ही तो अर्ज कलम 6(3) नुसार योग्य त्या कार्यालयाकडे पाठवावा लागतो व त्याबाबत अर्जदाराला करावा लागतो. तसेच ते 5 दिवसाचा कालावधी हा माहिती अधिकाराच्या माहिती देण्याच्या कालावधीत अतिरिक्त ॲड केला जातो. तसेच जर आपल्याला माहिती अर्ज प्राधिकरणाकडे पोहोचल्यानंतर 30 दिवसात जर आपल्याला माहिती दिली नाही तर आपण 30 दिवसाची मुदत किंवा एखादा आदेश दिल्याच्या तारखेच्या 30 दिवसाच्या आत प्रथम अपील त्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाखल करू शकतो. तर प्रथम अपील हे कलम 19(1) अन्वये आपण संबंधित कार्यालयाकडे दाखल करू शकतो. व नवीन नियमानुसार त्याला शुल्क किती लागते? तर त्याला शुल्क हे 50 रुपये शुल्क त्यासाठी लागते. आणि नवीन प्रथम अपील दाखल केल्यानंतर सुनावणी घेऊन आदेश पारित केला जातो. त्या आदेशाने आपण समाधानी झालो नाही किंवा आपल्याला माहिती मिळाली नाही तर आपण द्वितीय अपील हे राज्य माहिती आयोग खंडपीठाकडे दाखल करू शकतो 19(3) कलम 19(3) प्रमाणे. आणि राज्य माहिती आयोगाकडे अपील म्हणजे आपण एखाद्या आदेशावर विथित झालो किंवा आपल्याला ती प्रथम अपीलातली माहिती 30 दिवसात मिळाली नाही तर आपण नंतर 30 दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर 90 दिवसाच्या आत आपण ते राज्य माहिती आयोगाकडे अपील करणे गरजेचे आहे. सदर अपीला केल्यानंतर आपण त्यामध्ये असं नमूद करू शकतो की जर आपल्याला 30 दिवसामध्ये माहिती दिलेली गेली नसेल, दिशाभूल करणारी माहिती दिलेली असेल तर कलम 7(6) नुसार सदरची माहिती आपल्याला मोफत मिळण्याचा अधिकार आहे. तसेच जी माहिती आपल्याला आवश्यक असते तर त्या माहितीच्या प्रत्येक प्रतीसाठी किती पैसे लागतात? प्रथम त्या माहितीसाठी 2 रुपये प्रत लागत होती तर महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये बदल करून सध्या प्रत्येक पेजसाठी 5 रुपये फी आकारलेली आहे. तसेच जर आपणाला जर प्रमाणित प्रती लागत असल्या माहिती अधिकार कायद्यान्वये तर
माहिती अधिकार कायदा कलम 2J 2 नुसार सर्टिफाईड उपलब्ध कागदपत्राच्या सर्टिफाईड प्रती मिळण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे। तसेच एक राहून गेलं का, महाराष्ट्र शासनाने जे नवीन सुधारणा केल्या त्यामध्ये आजासोबत भारतीय नागरिक असल्याचा पुरावा जोडून देणे गरजेचे आहे। हा नियम घालून देण्यात आलेला आहे। आणि जर एखाद्या शासकीय माहिती अधिकाऱ्याच्या दोषामुळे जर आपल्याला 30 दिवसात माहिती मिळाली नाही, तर माहिती आयोग खंडपीठ हे सदर शासकीय माहिती अधिकारी यांना कलम 20(1) प्रमाणे प्रत्येक आपल्याला उशीर झालेल्या माहितीच्या प्रत्येक दिवसासाठी 250 रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त 25,000पर्यंत दंड करू शकते। तसेच कलम 20(2) प्रमाणे संबंधित शासकीय माहिती अधिकाऱ्या संबंधित दोषी शासकीय माहिती अधिकाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला सांगू शकते। याबाबत आपण माहिती करून घ्या, तरी हे आपण समजून घ्या। जय हिंद।